उद्या 31 आणि 31च्या पार्टीसाठी दिलेल्या इन्व्हिटेशनच्या बरोबर मुंडव्यामधल्या एका पबनं कॉन्डम आणि ओआरएसची पाकिटं सुद्धा वाटली आहेत। आणि या सगळ्या प्रकारामुळे हाय स्पिरिट हा पब आता चांगलाच चर्चेत आलाय। या प्रकरणी पोलिसांनी या पबच्या संदर्भात आता चौकशी सुरू केली आहे। मात्र कॉन्डमची पाकिटं वाटणं हे कोणत्याही कायद्याचं उल्लंघन नसल्यामुळे कारवाईची शक्यता सध्या धुसर आहे। दरम्यान जनजागृतीसाठी कॉन्डम आणि ओआरएसची पाकिटं वाटल्याचा युक्तिवाद पुण्यामधल्या पबकडून केला जातोय। दरम्यान महिला आयोगानं सुद्धा या सगळ्या प्रकरणाची आता दखल घेतलेली आहे। असं काही असेल तर ते चुकीचं आहे। विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये जर अशा घटना घडत असतील तर निश्चितपणे त्याचा निषेध करते आणि अशा घडू नये याच्यासाठी आयोगाच्या वतीनं देखील आम्ही संबंधितांना सूचना देऊ। आपण एकीकडे पुणे शहराला शैक्षणिक व सांस्कृतिक शहर म्हणतो आणि दुसरीकडे जे आहेत या क्लबवाल्यांनी काहीतरी वेगळ्या पद्धतीने मुलांना अट्रॅक्ट करण्यासाठी आपण हे करायचं। आता शेवटी जेव्हा तुम्ही कॉन्डम पाठवता तर ते मुलांना अट्रॅक्ट करणार आणि तुम्ही सेक्ससाठी एक्सपोज तुम्ही मुलांना अट्रॅक्ट करताय की येस दिस इज आम्ही तुम्हाला देतोय, तुम्ही याचा वापर करावा। ज्यांना करायचं ते करणार आहात। तर यासाठी मी काल आम्ही पोलीस आयुक्तांना सुद्धा पत्र दिलेलं आहे आणि याचा युवक काँग्रेस म्हणून आम्ही निषेध करतो। तर या पबच्या इथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी। त्या पबची अधिकाधिक जाहिरात व्हावी, प्रसिद्धी व्हावी यासाठी अनेक कृत्या पब मालकांकडून लढवल्या जातात। तसाच एक प्रकार पुण्यातील कोरेगाव पार्क भागातील या द हाय स्पिरिट्स कॅफे पबकडून पाहायला मिळतो आहे। कारण 31 डिसेंबरच्या रात्री जे ग्राहक या ठिकाणी येणार आहेत त्या ग्राहकांना या पबकडून काही वस्तू वाटल्या जाणार आहेत, ज्यावरून पुण्यात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे। या वस्तू असणार आहेत कॉन्डोमचं पाकिट, महिलांसाठी सॅनिटरी पॅड आणि ओआरएस। या वस्तू वाटताना या पबच्या व्यवस्थापनाकडून असा दावा करण्यात आला आहे की इथे येणाऱ्या ग्राहकांच्या सुरक्षेसाठी म्हणून या वस्तूंचं वाटप केलं जातं आहे आणि कॉन्डोम वाटणं हे काही गुन्हा नाही, उलट कॉन्डोम हा सुरक्षेसाठी आवश्यक आहे। मात्र काही संघटनांनी याला आक्षेप घेत पोलिसांकडे याची तक्रार केलेली आहे। पोलिसांनी देखील ज्या ग्राहकांनी पार्टीसाठी इथं आधीच नोंदणी केलेली आहे किंवा पार्टीसाठी इथं येण्याचं बुकिंग केलेलं आहे त्यांचे जबाब नोंदवलेले आहेत। या कॅफेच्या व्यवस्थापनाकडून देखील माहिती घेतलेली आहे। मात्र कॉन्डोमचं वाटप करणं हा काही गुन्हा होऊ शकत नाही, त्यामुळे पोलिसांनी पुढची कारवाई केलेली नाही। मात्र पोलिसांचं लक्ष इथं होणाऱ्या 31 डिसेंबरच्या पार्टीकडे असणार आहे। हा कॅफे आत्ता पाहिला तर आत्ता सध्या बंद आहे। मात्र या कॅफेच्या उजव्या बाजूला हा जो निळ्या रंगाचा बोर्ड आहे तिथे या कॅफेच्या परवानाधारक मालकाचं नाव आपल्याला पाहायला मिळत आहे, खोदादाद रुस्तुम इराणी। पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरामध्ये मुंडव्याकडे जाताना हा पब आहे आणि या पबकडून 31 डिसेंबरच्या निमित्ताने जी पार्टी आयोजित करण्यात आलेली आहे त्या अर्थात या निमित्ताने हा जो पब आहे त्या पबची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे आणि अर्थातच त्यामुळे या पबला प्रसिद्धी देखील मिळते आहे। कॅमेरामन राजेश बिडकरसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे। दरम्यान पुणेकरांनी यावरती नेमक्या काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्याही बघूयात। रात्री कंडोम देऊन तुम्ही काय साधू इच्छिता आणि मुलींना जर तुम्हाला सॅनिटरी पॅड नॅपकिन्स द्यायचीच असतील तर ते रात्री देणं किंवा पबच्या ठिकाणी देणं हे कितपत योग्य आहे आणि बरोबर आहे का हा प्रश्न आहे। पबची जे रात्री 12 नंतर 5 वाजेपर्यंत तुम्ही देणार ते सॅनिटरी पॅड असतील किंवा कॉन्डम असतील किंवा त्याच्यानंतर जे एनर्जी ड्रिंक असतील तिथं ते देतात ते म्हणजे त्यांच्यासाठी जे तिथल्या लोकांसाठी ते नाहीये, ज्यांना खरंच गरज आहे तुम्ही त्यांना द्या। ती वेळ बरोबर नाहीये। एन्जॉयमेंट ठीक आहे पण आपली संस्कृतीचा पण विचार केला पाहिजे आणि अनेक ठिकाणी हे कंडोम आणि आणखी वेगवेगळे प्रकार जे सुरू आहेत तिथं टोटली चुकीचंच आहे, ते बंदच व्हायला पाहिजे। हे असं वाटप करणं म्हणजे याचा अर्थ तुम्ही या गोष्टी सर्व उघड तिथे चालू आहेत हे लोकांना सिद्धच होतंय। तर या गोष्टींना सरकारने आळा घातला पाहिजे। काही गोष्टी आपण ऍज अ टीनेजर पाळल्या पाहिजेत असं मला वाटतं। बिकॉज मला फ्रीडम आहे बट एक जी लिमिट असते की हा हे करायला पाहिजे किंवा हे नाही या एजला, ते जर तुम्हाला असेल माहिती तर तुम्ही काही करू शकता। बिकॉज तुमच्या एजमध्ये तुम्ही फार इझिली इन्फ्लुएन्स होता, सो ते नाही झालं पाहिजे। जर सॅनिटरी पॅडचा जर प्रचार होणार असेल चांगल्या कॉजसाठी तर ते चांगलं आहे, पण जर कॉन्डम्स आणि देणार असतील तर त्यांनी तरुण पिढी मोठ्या प्रमाणात बिघडेल असं मला वाटतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।